ठाकरे बंधूंची आज नाशिकमध्ये पहिलीच जाहीर सभा। ठाकरे बंधू कोणावरती तोफ डागणार याकडे सर्वांचंच लक्ष। राज्यात भाजपच नंबर 1 चा पक्ष असणार। किमान 27 महापालिकेत महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या एकाच महापौर होईल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत। देवेंद्र फडणवीस नागपूरचे। बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीये। राज ठाकरेंचं वक्तव्य। मी सर्टिफाईड नागपूरकर। काही मुंबईला जन्माला येऊन म्हातारे झाले तरी विकास करू शकले नाहीत। मुख्यमंत्री फडणवीसांची राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंवर टीका। मग घरात बसलेल्यांना कळतं का, बाहेरून आलेला कळत नाही। एकनाथ शिंदे यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। अजित पवारांविरोधातले पुरावे आता का देत नाहीत, राज ठाकरे यांचा सवाल। तर मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांच्याकडून भाजपवर टीकास्त्र। झेडपी निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याकडे सर्वांचं लक्ष। TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांचं सूचक वक्तव्य। कुटुंब एकत्रित राहावं, हिंदू संस्कृती सांगते, रोहित पवार यांचं वक्तव्य। अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर रोहित पवार यांचं महत्त्वाचं विधान। पुण्यामध्ये 10 जानेवारीला दोन्ही राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा। जाहीरनाम्यामध्ये नेमकं काय, सर्वांचंच लक्ष। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा डोंबिवलीमध्ये प्रचार दौरा। प्रभाग क्रमांक 27 मधील ठाकरे बंधूंच्या उमेदवाराच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन। तर ठाण्यातही राज ठाकरे यांच्याकडून शाखांना भेटी। भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे। तमाशा बंद करायला गेले आणि आता सर्वात पुढे तुंतुण घेऊन पुढे उभे आहेत। जयंत पाटील यांची भाजपवर जोरदार टीका। ना बाण ना खान, राखू भगव्याची शान। छत्रपती संभाजीनगरमधून मुख्यमंत्री फडणवीसांचा शिवसेनेसह MIM वर निशाणा। तर शिवसेनेमुळे युती तुटल्याचाही आरोप।